नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेमध्ये येत असलेल्या घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका आपण कशा पद्धतीने सोडवायची आहे त्याच्या संदर्भातला हा मार्गदर्शक व्हिडिओ तुम्हाला प्राप्त झालेल्या लिंकवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। ती लिंक या ठिकाणी ओपन होईल। ओपन झाल्याच्या नंतर ही एक डेमो लिंक तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून सादर करत आहे। ऑनलाईन युनिट टेस्ट नंबर 1 2020-21 ही इंग्रजीची टेस्ट आहे। या ठिकाणी होय म्हणायचं आहे। रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, फक्त रयतच्या विद्यार्थ्यांसाठीच ही प्रश्नपत्रिका उपलब्ध असणार आहे। आपला योग्य विभाग आपण या ठिकाणी निवडायचा आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यावर पुढच्या सेक्शनमध्ये आपण जाऊ। या ठिकाणी मात्र अत्यंत महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे। आपली जी शाळा आहे ती अत्यंत काळजीपूर्वक आपण निवडायची आहे। आपल्या शाळेचा इंडेक्स नंबर जो आहे तो आपण आपल्या वर्गशिक्षकाकडून व्यवस्थितपणे माहिती करून घ्या। या ठिकाणी आपण आपले आवश्यक ती शाळा स्क्रोल करून निवडायची आहे। आपण या ठिकाणी अकोला वासूद ही शाळा निवडूया। नेक्स्ट बटनावरती क्लिक केलेलं आहे। या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं काम आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित करायचं आहे। रोल नंबर हा जो रोल नंबर आपल्याला आपले वर्ग शिक्षक देतील तो रोल नंबर आपण या ठिकाणी 1 ते 150 नंबरमधून आपला आवश्यक नंबर असणारा शोधत आहे। मी या ठिकाणी 40 नंबर माझा आहे असं मी समजतो आणि तो त्या ठिकाणी मी टाईप केलेला आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, तुम्हाला नाव, मधले नाव आणि आडनाव पूर्णपणे इंग्रजीमध्ये आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। या ठिकाणी नाव आपल्याला XYZ अशा पद्धतीने संपूर्ण नाव आपण या ठिकाणी लिहूया। या ठिकाणी तुमचा वर्ग 10वीसाठीची ही प्रश्नपत्रिका आहे। 10वी या ठिकाणी डिफॉल्ट तुम्हाला एकच वर्ग मिळेल आणि तुकडी अत्यंत काळजीपूर्वक आपली तुकडी आपल्याला निवडायची आहे। मी A डिव्हिजन निवडतो। या ठिकाणी बघा, रोल नंबर, तुमचे संपूर्ण नाव, तुमचा वर्ग आणि तुमची तुकडी या गोष्टी जर तुम्ही चुकाल तर तुमचा निकाल तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे या ठिकाणची माहिती अत्यंत काळजीपूर्वक तुम्हाला सर्व चाचण्यांमध्ये याच प्रकारे तुम्हाला भरायची आहे। तुमची माहिती चुकली तर तुमचा निकाल नक्की तुम्हाला चुकीचा भेटेल। पुढे जाऊया आपण। ही प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। ज्या पद्धतीने प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला काही ठिकाणी 10 प्रश्न, काही ठिकाणी 20 प्रश्न अशा वेगवेगळ्या स्वरूपाची प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयानुसार उपलब्ध होईल। त्यानुसार तुम्ही ते प्रश्न वाचायचे आहे, त्याचे रिस्पॉन्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे। जसे तुम्ही गेले 5 महिने आपल्या टेस्ट सोडवत आहात त्याच प्रकारे ही टेस्ट आपल्याला व्यवस्थितपणे काळजीपूर्वक सोडवायची आहे। यानंतर सबमिट हे बटन आपल्याला दाबायचं आहे। पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, हे सबमिट बटन दाबल्यावर पुन्हा तुम्हाला इकडचे रिस्पॉन्स पुन्हा बदलायची सोय अजिबात नाही। तुम्हाला हे जे काही बदलायचं असेल ते आत्ताच या ठिकाणी काळजीपूर्वक पहा आणि खात्री करा। खात्री झाली असेल तर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची चाचणी पूर्ण झालेली आहे असा एक मेसेज या ठिकाणी अभिनंदनाचा येईल। हा मेसेज म्हणजे याचा अर्थ असा की तुमची चाचणी पूर्ण झालेली आहे। आता परत ही चाचणी सोडवायची नाही। जर तुम्ही परत सोडवली चाचणी तर तुम्हाला परत सोडवलेल्या चाचणीचे मार्क मिळणार नाहीत। सर्वप्रथम जी चाचणी सोडवली आहे त्याला जे काही मार्क मिळतील ते तुम्हाला मिळणार आहेत आणि इकडचे मार्क तुम्हाला पाहता येणार नाही। तुमची शाळा निकाल जाहीर करेल त्यावेळेला तो निकाल त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी नवीन गोष्ट आपल्याकडे आलेली आहे। व्ह्यू ॲक्युरेसी नावाचे हे एक बटन नवीन आपल्याला दिसतं आहे। हे व्ह्यू ॲक्युरेसी हे नवीन बटन जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते मार्क मिळणार नाही, परंतु तुमचे जे उत्तरपत्रिका आहे ही उत्तरपत्रिका कशा प्रकारे तुम्ही सोडवली आहे ती उत्तरपत्रिका पुन्हा तुम्हाला पाहता येईल आणि जतन करून ठेवता येईल। ही जतन कशी करायची हाच महत्त्वाचा हेतू आपल्याला या व्हिडिओचा आहे। ही उत्तरपत्रिका जतन करण्यासाठी आपण काय करूया पहा। पहिल्यांदा ही उत्तरपत्रिका व्यवस्थित बघा। तुम्ही जे रिस्पॉन्स दिलेले आहेत ते सगळे रिस्पॉन्स, तुमचे प्रश्नाचे रिस्पॉन्स तुम्हाला आता या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न करा। हे तुमचे रिस्पॉन्स बदलता येणार नाहीत। हे तुमची आता उत्तरपत्रिका सबमिट झालेली आहे। रयत शिक्षण संस्थेत ही तुमची उत्तरपत्रिका पोहोचलेली आहे। आता फक्त याची कार्बन कॉपी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जतन करून ठेवायची आहे आणि तुमच्या विषय शिक्षकांना, हा इंग्रजीचा पेपर आहे तर 10वीला इंग्रजी कोण शिकवतं तुम्हाला त्यांना हा पेपर तुमचा सबमिट झालेला पाठवायचा आहे माहितीसाठी।
तर त्यासाठी वर उजव्या कोपऱ्यामध्ये जे 3 टिंब आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी शेअर नावाचं जे बटन दिसतं या ठिकाणचा टॅब त्याच्यावरती क्लिक करा. आणि 2 प्रकारे तुम्ही हे काम करू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये जर या प्रकारचे 2 बटन उपलब्ध नसतील तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणताही एक मार्ग अवलंबता येऊ शकतो किंवा दोन्ही मार्गाने तुम्ही करू शकता. त्यामध्ये एक व्हॉट्सअप आणि एक प्रिंट या दोन्ही ऑप्शनचा आपल्याला वापर करून ही कार्बन कॉपी तयार करता येणार आहे. पहिल्यांदा व्हॉट्सअप मार्गी जाऊया. व्हॉट्सअपवरती क्लिक करा. व्हॉट्सअपवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं व्हॉट्सअप ओपन होईल आणि इंग्रजीचे शिक्षक जे तुमचे कोण आहेत त्यांचा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे. त्यांचे व्हॉट्सअप जे नंबर आहेत त्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला सोडवायचं आहे. आता या ठिकाणी बेडगे सर हे तुमचे समजा या ठिकाणी जे इंग्रजी शिक्षक आहेत तर त्यांच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि त्यांना ही प्रश्नपत्रिका जी आहे तुमची उत्तरपत्रिका ती त्यांना पाठवायची. या ठिकाणी शेवटी कर्सर येतो. एंटर बटन दाबल्याच्यानंतर तुम्ही खाली जाल आणि त्या ठिकाणी तुमचं नाव तुम्ही लिहू शकता. XYZ जे काही नाव असेल ते आणि त्या ठिकाणी लिहू शकता माय इंग्लिश आन्सर शीट आणि तुम्ही ही माय इंग्लिश युनिट या ठिकाणी टेस्ट पण लिहू शकता तुम्ही माय इंग्लिश टेस्ट आन्सर शीट आणि ही तुम्ही या ठिकाणी तुमच्या विषय शिक्षकांना पाठवू शकता. ही तुमच्या विषय शिक्षकांना ही लिंक गेलेली आहे. या लिंकवरती तुम्ही अशा पद्धतीने क्लिक केल्याच्यानंतर तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे ही कायमस्वरूपी कधीही तुम्हाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही शीट तुम्ही डिलीट करायची नाही, ती कायमस्वरूपी जतन करून ठेवायची आहे. हे सगळं झाल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी बॅक बटन दाबल्यावरती तुम्ही या ठिकाणी येणार आहात. या ठिकाणी आल्याच्यानंतर पुन्हा या 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि शेअर बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. शेअर बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला प्रिंट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती ही जी फाईल आहे ही PDF स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलच्या इंटरनल स्टोरेज डिव्हाइसमध्ये ही आपल्याला सेव्ह करून ठेवता येणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या इंटरनल स्टोरेजमध्ये कुठेतरी एक फोल्डर युनिट नंबर टेस्टचं करून ठेवू शकता. त्यामध्ये ही जतन करून ठेवायच्या 6च्या 6 विषयांच्या PDF तुम्ही त्या ठिकाणी सेव्ह करू शकता. ही तुमची उत्तरपत्रिका आहे. तुम्ही दिलेली उत्तरं याच्यामध्ये नमूद केलेली आहेत. हे तुम्हाला आता बदलता येणार नाही. हे आता तुमचं फिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये काही बदल होणार नाही. जरी तुम्ही पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका सोडून हे सोडवायचा प्रयत्न केला तरी पण रयत शिक्षण संस्थेमधनं जो निकाल डिक्लेअर होणार आहे त्याच्यामध्ये फक्त सुरुवातीला तुम्ही जी प्रश्नपत्रिका अटेम्प्ट करणार आहात त्याचेच मार्क धरण्यात येणार आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा परत प्रयत्न करू नका. या ठिकाणी पिवळ्या रंगाचं जे बटन आहे या गोल बटनावरती क्लिक करा आणि तुमची ही PDF फाईल जी आहे ती डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. ही डाउनलोड झाल्याच्यानंतर तुमच्या इंटरनल स्टोरेजमध्ये कुठं तुम्हाला ठेवायचे आहे त्याचा पाथ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यावरती ते फोल्डरमध्ये ते नेऊन ठेवायचं आहे. तुमचं इंटरनेट चांगलं चालत असेल तर चांगलं चालेल. या ठिकाणी इंटरनल स्टोरेजची यादी ओपन झाली आहे. याच्यामध्ये मी अगोदरच एक फोल्डर तयार करून ठेवलं आहे युनिट टेस्ट नंबर 1चं. तुम्हाला जर तयार करायचं असेल तर या क्रिएट फोल्डरवरती तुम्ही क्लिक केलं तर एक फोल्डर तयार होऊ शकेल. किंवा या ठिकाणी अगोदर केलेल्या फोल्डरमध्ये जा. या ठिकाणी युनिट टेस्ट नंबर मी अगोदर एक टेस्ट सेव्ह केलेली होती. आता ही एक नवीन टेस्ट या ठिकाणी मी सेव्ह करतो. ही टेस्ट सेव्ह झालेली आहे. ही पाहण्यासाठी पुन्हा तुम्ही होम कीवरती क्लिक करा. तुमचं सगळं टेस्टचं काम पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही आता या ठिकाणी तुमच्या इंटरनल स्टोरेजमध्ये जाऊन तुमची जी युनिट नंबर टेस्ट जी आहे पहा, मी थोडंसं मागं जातो. इंटरनल स्टोरेजमध्ये येऊया आणि या ठिकाणी तुमची युनिट नंबर 1 जो फोल्डर तयार केला त्या फोल्डरमध्ये आपण जाऊ शकतो आणि या ठिकाणी पाहू शकतो पहा 8:07 आणि 9:13 मिनिटाला ही तयार झालेली जी ही आता लेटेस्ट ही आहे. याच्यावरती क्लिक कराल तर तुम्हाला या ठिकाणी ही PDFची फाईल म्हणजे कार्बन कॉपी तुम्ही सोडवलेला प्रश्नपत्रिकेची तुमची जी कार्बन कॉपी आहे उत्तरपत्रिकेची ही तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल. कधीही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्यावेळेला निकाल डिक्लेअर होईल त्याच्यातले मार्क आणि हे जे याच्यामध्ये तुम्ही जी उत्तर लिहिले आहे त्यांचा संदर्भ जोडून तुम्हाला जी उत्तर सूची आता जाहीर होईल ती उत्तर सूची आणि तुमची ही उत्तरपत्रिका यांचा मेळ घालून तुम्हाला किती मार्क पडले आहेत हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ही उत्तरपत्रिका निकालापूर्वीसुद्धा उत्तरसूचीच्या मदतीने पाहता येणार आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती आलेल्या लिंकला ओपन करून ही प्रश्नपत्रिका कशी सोडवायची आणि ती कशी जतन करायची याविषयीचं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू.